घर बांधण्यासाठी बांधकाम परवाना गरजेचा असतो आणि त्यासाठी अकृषक परवाना म्हणजेच एन ए परवाना घेणे बंधनकारक असते. परंतु आता शासनाने घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे घर बांधण्यासाठी एन ए परवान्याची गरज राहणार नाही. या शासन निर्णयामुळे घर बांधणाऱ्यांच्या पैशाची वेळेची बचत होणार असून घराचे बांधकाम करणे अधिक सोपे होणार आहे. तर मग हा शासन निर्णय काय आहे ते आपण पाहू. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी अकृषक परवानगी सनद तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा 2025च्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार जमीनधारकांना अकृषक कर भरून जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी अकृषिक वापराची सनद घेणे आवश्यक होते. त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही व वेळ हा जमिनीच्या अकृषिक प्रयोजनासाठी वापरकरिता लागणाऱ्या परवानगी एवढाच लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार नियोजन प्राधिकरणाने जमिनीवर विकास परवानगी दिली किंवा बांधकाम आराखडे मंजूर केले तर अकृषिक वापरासाठी महसूल विभागाची परवानगी तसेच अकृषिक वापराच्या सनदेची तरतूद अनावश्यक ठरत आहे. यास्तव नागरिकांच्या सुविधेकरता या तरतुदीमध्ये बदल करणे ही काळाची गरज बनली होती आणि त्याच अनुषंगाने मग महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार तसेच राज्यातील अकृषिक वापर असलेल्या जमिनीवर महसूल विभागाकडून दरवर्षी अकृषिक कर आकारला जात होता. त्याशिवाय अशा जमिनीवर उभारलेल्या मिळकतीवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळकत कराची म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सची आकारणी देखील केली जात होती. अशा दुहेरी कर पद्धतीमुळे अकृषिक कर रद्द करण्याची वारंवार मागणी होत होती. त्याकरिता सन 2025च्या हिवाळी अधिवेशनात सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 97 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारित दुसरी सुधारणा विधेयक 2025 विधिमंडळात सादर करण्यात आले होते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर व माननीय राज्यपाल महोदयांच्या मंजुरीने या विधेयकाचे आता दिनांक 31/12/2025 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा 2025 मध्ये रूपांतर झालेले आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना दिशानिर्देश देण्यात येत आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 42 नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रयोजनाकरिता संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास परवानगी देणे, बांधकाम आराखडे मंजूर करणे अनुज्ञेय असल्यास यापुढे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र अकृषक परवानगीची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे या शासन निर्णयानुसार आता एन ए परवान्याची किंवा अकृषक परवान्याची गरज राहणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार नियोजन प्राधिकरणाकडून जमिनीच्या अकृषक वापराकरिता परवानगी देतेवेळी सदर जमीनधारकाकडून खाली नमूद दराने एक रकमी रूपांतरण अधिमूल्य करून घेण्यात येईल व त्यानंतर नियोजन प्राधिकरणाकडून विकासाची बांधकामाची परवानगी देण्यात येईल. तर मग हे प्रीमियम म्हणजेच रूपांतरण अधिमूल्य कोणत्या दराने असेल तर 1000 चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्राच्या भूखंडासाठी क्षेत्रफळानुसार चालू वार्षिक दर विवरणपत्रानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 0.10% एवढा असेल. तर 1000 ते 4000 चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडासाठी हा दर 0.25% असेल. तर 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंडासाठी हा दर 0.50% एवढा असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रयोजनाकरिता संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास परवानगी बांधकाम रेखांकन आराखडे मंजूर केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये स्वतंत्र अकृषक परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याने सदर जमिनीवर कोणत्याही बँक वित्तीय संस्थेमार्फत
कोणत्याही प्रकारचे कर्ज व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अकृषक वापराच्या सनदेची आवश्यकता नाही. त्याकरिता कोणत्याही बँकेने वित्तीय संस्थेने येणे परवान्याचा आग्रह धरू नये अशा प्रकारचा निर्देश देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. यापुढे बिनशेती झालेल्या मिळकतीवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये. सदर सुधारणेच्या दिनांकापर्यंत दरवर्षी आकारला जाणारा थकीत अकृषिक कर वसूल करण्यापासून सूट देण्यात येत आहे. अशा प्रकारचा देखील या शासन निर्णयामध्ये निर्देश देण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामुळे आता बांधकाम करण्यासाठी येणे म्हणजेच अकृषिक परवाना काढण्याची गरज पडणार नाही. बांधकाम परवाना हाच मुख्य दस्तऐवज मानला जाईल व बँका आणि इतर संस्था देखील बांधकाम कर्ज घेताना अकृषिक परवान्याची मागणी करणार नाहीत. त्याचबरोबर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आता भरावा लागणार नाही, तर एक रकमी एकाच वेळी रूपांतरण कर म्हणजेच प्रीमियम तेवढा भरावा लागेल. म्हणजेच एकूणच या शासन निर्णयामुळे घर बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या पैशाची वेळेची नक्कीच बचत होणार आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.